हवामान बदलावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत, आमदार खताळ. कृषी विभागाची खरीपपूर्व हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांना सल्ला. संगमनेर प्रतिनिधी. सध्याच्या हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करून कमी पाण्यावरील पिके घेण्याचा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत शेतकऱ्यांना केले. यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती रजा बोडखे, सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, भाजप तालुका अध्यक्ष श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रवींद्र थोरात, वडगाव पान सरपंच श्रीनाथ थोरात, निमजचे प्रगतशील शेतकरी संतोष डोंगरे, अशोक कानवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार अमोल खताळ म्हणाले की दरवर्षी प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या जात असतात, मात्र त्या फक्त कागदावर घेतल्या जातात, परंतु त्या केवळ कागदोपत्री न राहता त्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या बदलत्या हवामानाचे संकट फक्त महाराष्ट्राच्या समोर नव्हे तर संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करून शेतीमध्ये बदल स्वीकारणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार खताळ म्हणाले की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान, कमी पाण्यात येणारी पिके आणि पर्यायी शेती पद्धती स्वीकाराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे. बियाणे, खते आणि कृषी औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता नकली बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर तसेच खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी. मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता. यंदा एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असून भविष्यात टँकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगताना त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषी अवजारे वाटप, ट्रॅक्टर वाटप तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सन्मान योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. कर्जमाफीची घोषणा लवकरच अंमलात येईल, असे सांगतानाच भविष्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासू नये यासाठी उत्पन्नवाढीवर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया, ग्रामपंचायत बैठका आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाविस्तार ॲप प्रत्येक शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. खरीपपूर्व हंगामाचा आढावा घेताना मागील वर्षीच्या खरीप पेरणीबाबत माहिती तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी सादर केले, तर युरोप अभ्यास दौऱ्यातील अनुभव निंबाचे प्रगतशील शेतकरी संतोष डोंगरे यांनी उपस्थितांना सांगितले. माननीय आमदार श्री अमोल खताळ पाटील साहेब, आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री अरुण उंडे सर, तहसीलदार श्री मांजरे साहेब, आपल्या वन विभागाचे उपविभागीय अधिकारी वन अधिकारी श्री पवार साहेब, आपले बीडीओ साहेब, आपले या सर्वांचे मी कृषी विभागातर्फे असं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज जी आपली खरीप पूर्व नियोजनासाठी जी आढावा सभा आहे, तर ह्याच्यासाठी आहे सर्वांना माहित असेल की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. म्हणजे तुम्ही जर नियोजन करण्यामध्ये अयशस्वी ठरला तर कदाचित तुम्ही अयशस्वी होण्याचेच नियोजन करत आहात. त्यामुळे आपले जे कृषी क्षेत्र आहे ते सध्या आपण असं म्हणू शकतो की गॅम्बल ऑफ ऍग्रिकल्चर आहे. म्हणजे पावसावरती अवलंबून असणारे
वर्षी आपल्याला ती परिस्थिती येणार नाही याची काळजी घ्या. जादागाराने पुढे विक्री होणार नाही ते सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. आता याच्यामध्ये मला वाटतं पीक कर्जाचं काही उद्दिष्ट वगैरे पीक कर्जाला कुठे अडचण येणार नाही याची काळजी घेऊ. सगळ्यांना शेतकऱ्यांना माझं पुन्हा आपल्या या निमित्ताने आव्हान राहील का यावर्षी थोडी आपली पावसाची परिस्थिती कमी जास्त असल्यामुळे पाणी आपल्याला जपून वापरायचं आहे. जरी आता आपल्या प्रवरामाईला पाणी सुरू आहे, निवडण्याच्या कॅनलला पाणी सुरू आहे, परंतु पुढील कालावधीत सांगता येत नाही. त्यामुळे मी पुन्हा आपल्याला आवाहन करेल का या पीक पद्धतीमध्ये आपल्याला जर बदल करणं शक्य झालं तर ते करून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू हा विश्वास आपल्याला या निमित्ताने व्यक्त करतो. आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी करत असलेल्या कामाचं अभिनंदन करतो. या गोष्टीकडे प्राधान्याने आपल्या शेतकरी बांधवांनी लक्ष दिलं पाहिजे मला असं वाटतं. कारण जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तरी पावसाची शक्यता कमी जास्त आहे. आणि जे आता महाविस्तार या ऍप जे आहे तर या ऍपचं सुद्धा सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या महायुतीचे पदाधिकारी जे आहेत उपस्थित त्यांना सगळ्यांना मी आवाहन करेल की आपण हे महाविस्तार या ऍप जे आहे हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण स्वतः ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी बसल्यानंतर कृषी विभागाच्या सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्यांना ते डाउनलोड करून आता मला वाटत नाही का असं कोणी ग्रामीण भागातून शेतकरी कोणीच राहिला नाही की ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. फक्त त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे आणि हे पोहोचल्यानंतर निश्चित त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. आता त्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत आता मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री आपले नंबर राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सारखे आपल्याकडून आढावा घेत असतात आणि आम्ही सुद्धा त्या दृष्टीने त्यांना हे करत असतो. आता या बाबतीत कृषी विभागाने दरवर्षी प्रत्येक आढाव्याला याच सूचना येत असतात. बियाण्यांच्या बाबतीत औषध कंपन्या हे लिंकिंगचा जो प्रकार आहे याच्यात थोडं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण शेतकऱ्यांचं मेन म्हणणं असते का दुकानदार आम्हाला दुसरी वस्तू घ्यायला आग्रह धरतात, त्याच्यामुळे कुठंतरी होतं. आणि दुकानदारांचं म्हणणं आहे की आम्हाला वरतून कंपन्या सांगतात. तर यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. कोणत्याही परिस्थितीत काळाबाजार होणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्या. आणि उन्हामध्ये जेव्हा सूर्य वाटप होतं तर दुकानदारांना सांगून काही त्याच्यामध्ये टोकन सिस्टीम किंवा काही गोष्टी करता आल्या तर बघा, नाही तर लोक 4-4-5-5 तास त्या दुकानाच्या बाहेर लाईनीत उभं राहतात. कारण तो वेळ कमी असतो. त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा तुम्ही काळजी घ्यावं असं मला वाटतं. बँकांच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना कुठे अडचण येत असेल तर त्या अडचणी कृषी अधिकारी असेल, प्रांत अधिकारी, तहसीलदार किंवा आमच्यापर्यंत आपण कळवल्यास निश्चित आम्ही त्या बँकांना सूचना करू तर कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना पीक कर्ज घेताना अडवणूक होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे खताची उपलब्धता होती तर मला असं वाटतं की आपल्या गावागावामध्ये जर तुम्ही प्रत्येक तुमचे कृषी अधिकारी सोशल मीडियावर गावातल्या ग्रुपला आहेत ती युरिया असेल, बी असेल याची उपलब्धता याची 2 दिवस आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही सांगत चला. जे नकली बियाणं खतं येत आहे याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे कारवाई करताना आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय दबावला कोणी बळी जाऊ नये अशी माझी आपल्याला राहील. शेतकऱ्यांना मार्गदर्शन शिबिर सुद्धा आता मॅडमने सांगितलं सुरू झाले आहेत, त्यामुळे ते सुरू करा. कृत्रिम टंचाई एक प्रकार हा आपल्या संगमनेरमध्ये जरा जास्त होतो.